मोदक झालेत म्हणून सगळीकडे ओरडत फिरत होतीस. पुढ्यात मोदक. मोठे बाई मी खरं बोलतेय. मी खरंच बनवले होते, पण आता कसं होणार माझं? इथं नवस बोलून ठेवला होता. पाप लागेल ना मला. मला तर काही सुचतच नाही. माझे पाय थरथरायला लागलेत. आता नवस कसं फेडू? पाय थरथरतात बाई माझे. आई आई गो आई, पाप लागेल का? कुठे मोदक? आता अच्छा, मोदक तुम्ही न करता इंदूने केले म्हणून तुम्हाला पाप लागणार का? मग तुम्हीच करायचे की मोदक? मी कशाला करणार? मोदक तीच करणार. सांग. भैरवी बरोबर बोलतीये. ह्या बाई, जो माणूस नवस बोलतो तोच फेडतो सुद्धा ना. मला अक्कल शिकवतीस? मला नको अक्कल शिकव. इंद्रायणी, मोदक कुठे तेवढं सांग फक्त मला. आई, इंदूने केले होते मोदक, पण केले होते ना, पण आता दिसतायत का? पुढ्यात मोदक. मोठ्या बाई, अहो हे बघा, विठुराय शपथ, मी बनवले होते मोदक. माहितीये, पण आता काय करू? इथं आता पाप लागणार ना मला. काय काय चाललंय सारखं पाप पाप पाप? हाय ना इथं डावीकडं, म्हणजे असं इथं ना सगळंच बदललेलं दिसतंय. मला ना नीटच आता आठवत नाही, पण आहे. आठवत नाही म्हणजे? आठवत नाहीये. दाजी, तुम्ही गाडी साईडला घ्या बरं जरा. लावतो. आई, शांतपणे डोक्यावर जोर दे आणि रस्ता आठव, मग जाऊ आपण. हे असं डावीकडून गेलो ना का तिथं मंदिर आहे. आई, आपण 4 चक्रा मारल्या तिथून, अख्खी टेकडी फिरून झाली. अरे बाबा, असं होतच. चकवा लागतो कधीतरी. पण काय माहितीये का अध्यक्ष, आता बघ, हे असं हिला दोनदा हजार मोदक करायला लागले. त्यातनं हिनं सगळं केलंच नाही. दारच्यांची मदत घ्यायला लागली हिला. देव असा सहजासहजी नवस पुरा होऊ देणार आहे का? कदाचित खोपला असेल देव. आई, या गावात आपण कितीतरी वर्षापासून राहतोय. इथली प्रत्येक जागा मला माहिती. मुळात ना टेकडीवरचं गणपती मंदिरच नाही. हाय अरे, तू साफ खोटं बोलतेस. अरे आई खोटं बोलते का? देवाला साक्षी ठेवून सांगते, टेकडीवरचा गणपती आहे. आई, एक खोटं बोलायला 10 खोटं बोलू नकोस, आणि ते 10 खोटं झाकायला तू 100 खोटं बोलू नकोस. मी खरं बोलतेय. आई आहे मी. हे पा देवा, जर समजा मी खोटं बोलत असेल ना, तर आत्ता या क्षणी मला उचल. नाही तर असं कर, धरणी मारते मला पोटात तरी घे, काहीतरी कर. आई बब्बा सा, तू इंदूला ना. अध्यक्षच, आईचा अपमान नाही करायचा. अगं पण ती बघ ना. नाही करायचा. आई, इंदूने एकदा नाही तू 2दा हजार मोदक बनवले. तिच्या कष्टाची चीज झालं पाहिजे. हॅलो इम्रान, एक काम कर. टेकडीवरचा गणपती हाय, इथंच हाय खरंच. काय तुमचं? मी एकदा सांगितलं ना, मी नाही ऐकत मोदक. का सारखं फोन करताय तुम्ही? अच्छा, परत तुम्हालाच लागलो आहे. अहो म्हणजे बरोबर नंबर दिलाय मला. अहो मला माहिती तुम्ही मोदक विकता. ऐका ना, माझी जरा अडचण आहे. प्लीज 500 मोदकांची ऑर्डर होती, प्लीज द्या ना. ये बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, मी नाही ऐकत मोदक. तुम्ही ऐका हो. मी काय म्हणते, मला ना आता खरंच गरज आहे मोदकांची. आता नॉर्मली 500 मोदकांचे किती होतात? 15,000 वगैरे होत असतील. मी तुम्हाला 20,000 देते, पण प्लीज मला 500 मोदकांची गरज आहे आता. प्लीज द्या ना प्लीज. काय? 20
20,000? 500 मोदकांचे 20,000 देताय तुम्ही? नाही पण अहो माझ्याकडे मोदकच नाही, कुठनं देऊ तुम्हाला? ठेवा फोन तुम्ही. 20,000? अरे यालो, ऐका हो, तुम्ही ऐका ना माझं. तुम्ही असा फोन का कट करताय सारखं सारखं? मी ना तुम्हाला आता माझ्या लाईफची व्यथा सांगते. काय झालंय, माझ्या घरी ना माझ्या सासरची मंडळी आलीत. त्या सगळ्यांसाठी मी 500 मोदकांचा बेत केला होता, पण माझे मोदकच फसले हो. आता मी काय करू? फक्त तुम्हीच मला ह्यातनं वाचवू शकता प्लीज. घरातल्या सगळ्यांसोबत खायचं सोडून इथे एकटा बसून खातोयस, शोभतं का तुला? अजिबात नाही शोभत, पण मी मुद्दाम थोडीच करतोय. अगं ती नवीन ऑर्डर मिळाली ना, त्याच्या संदर्भात सगळा व्यवहार लिहित होतो. आणि आपल्या गणपतीसाठी काय ऑफर्स ठेवायच्या त्याच्याबद्दल पण विचार करत होतो. अरे वा, अभिनंदन आदू. हे अशा ऑफर्स ठेवून बिझनेस वाढवायचा ना, तुला लय जमतं. एक्सपर्ट तू याच्यात. 8-2 जास्त आयडिया तर तुझ्याकडूनच घेतो मी. अरे आयडियावरून आठवलं, तू आईला गौरींसाठी कसं पटवलं ग इंदू? सांग ना. येऊ द्या ना गौराईला घरी. शकून त्याला काकूच्या माहेरची आहे. समजा मी तुझी मर्जी राखली तर तू माझी मर्जी राखशील? मोठे बाई तुम्ही फक्त बोला, झालंच म्हणून समजा तुमचं काम. जर गौराई घरी आल्या तर विठूच्या वाडी शाळा काढण्याचा तुझा विचार बाजूला ठेव. मोठ्या बाई आता म्हणालीस ना तुम्हाला हवं ते करीन म्हणून, मग आता मागे नाही हटायचं. अगं तुला विचारतोय मी, सांग ना. आदू खाताना बोलू नाही, तू खा बरं आधी. अगं पण खाताना ऐकू तर शकतो ना. सांग मला कसं पटवलंस ते. आता कसं सांगू याला? हिंदू का काही टेन्शन आहे का? नाही, काहीच नाही. नाही काहीतरी झालंय. हो झाले. तुला काय सांगू? ते आमच्या सासू सुनेचं सिक्रेट आहे, तुला नाही सांगणार आम्ही. बापरे, सासू सुनेचं सिक्रेट? तुम्ही दोघी मिळून माझा गेम तर नाही करणार ना? हो आदू करतोय. अरे पण तुला काय सांगू? पटकन खा आणि जा दुकानावर, आल्यावर आरती करायची. खा खा. अगं इंदू सांग ना. बाप्पा, हिंदूने कसं पटवलं असेल आईला? काय बोलली असेल ही? माझी बायको कामाले. काय सांगता दाजी? नाही हो, खोटं बोलता ना तुम्ही? हो, हिंदीला मोठ्या बहिणी सगळ्यांसमोर. हो, अहो आम्ही खोटं बोलतच नसतो, खरंच बोलतो. नाही 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 दाजी, तो देव जरी येऊन मला बोलला ना तरी आपला विश्वास नाही बघा. अहो विश्वास ठेवा. सासूबाईंना अशी गुगली टाकली ना की पाठराखीनबाईंची शाळा बंद. पण दाजी हिंदी येते, अशी तशी नाहीये. कशी असो, पण आपल्या सासूबाई आता काय ऐकत नसतं कोणाचं. काय जावई बापू, मीटिंग चालू होती होय? चुकून तुमच्या खोलीमध्ये आले? नाही, काय हरकत नाही. हरकत नाही. माझ्या खोलीमध्ये माझ्या परोक्ष काय बोलत होता? कसली मीटिंग सुरू होती? अहो मोठे बाई, तुमच्याच गुगली बद्दल बोलत होतो.
काय डोक्यालिटी हो तुमची मोठे बाई. कुठं क्लासेस बिशेस केलेत का तुम्ही? हा? कसं सुचतं तुम्हाला एवढं स्पॉन्टेनिटली? कारण करिश्मे मी डोक्याला डोक्यात समजते, फ्लॉवर पॉटने समजत. डोकं वापरते आणि चालवते सुद्धा. तुमच्यासारखं नाहीये माझं. मला एकट्याला नाही, आपल्या दोघांना बोलतायत त्या. काही असो, पण सासूबाई तुम्ही जोक फार भारी करता बरं का. हा. पण तुम्ही कमाल करून टाकली सासूबाई. म्हणजे तुम्ही खूप महान आहात सासूबाई. पण एक सांगू, पाठराखीन महिन्यांना शाळेच्या बाबतीत एकदम धोबी पछाड दिला होता तुम्हाला. आणि त्या मोहितरावांची इज्जत काढून तुमचं करिअर पार बरबाद करायला निघाल्या होत्या त्या. सासूबाई अहो, तुमचे सगळे डाव मातीत मिसळत होते. विंजे सरकारांसमोर आहे ना तुमची इमेज पार क्रश करून टाकली ती.